नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या प्राजक्ता ॲस्ट्रो वर्ल्डमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. वृषभ राशी, 3 मे नंतर मिळणार खुशखबर. ऐकून डोळ्यात अश्रू येणार, पण एक गुप्त गोष्ट आहे. वृषभ राशीच्या आयुष्यात काही वेदना अशा असतात ज्या शब्दात सांगता येत नाही. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून माणूस सतत विचार करत असतो, आता एवढं सगळं सहन का करतोय, आपली वेळ कधी येणार. तुम्ही खूप वेळा थांबला, देवावर विश्वास ठेवून स्वतःला सावरत पुढे चालत राहिला. कधी अपमान केला, कधी अश्रू लपवले, तर कधी एकटेच रात्री जागे राहिला. लोकांना वाटलं की तुम्ही कमकुवत आहात, पण त्यांना माहीत नव्हतं की तुम्ही आतून स्वतःला तुटू न देता उभे राहतात. आता विश्वाने तुमचं सगळं पाहिलं आहे. 3 मे नंतर वृषभ राशीसाठी जे घडणार आहे ते फक्त एक भविष्य नाही, ते तुमच्या संयमाचं, विश्वासाचं आणि सहनशक्तीचं उत्तर आहे. ही खुशखबर ऐकून तुमचे डोळे पाणवतील, कारण ती तुमच्या अपेक्षा पलीकडची असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक पुढचा शब्द तुमच्या आयुष्याशी थेट जोडला गेला आहे. 2026चे वार्षिक आणि मासिक भविष्य पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा. आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे राशी भविष्य सांगत असतो, वेगवेगळ्या राशींचे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नंबर 1, 3 मे नंतर सुरू होतो कर्मफळाचा निर्णय काळ. वृषभ राशीच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात जे घडलं ते फक्त योगायोग नव्हतं. तुम्ही सतत प्रयत्न करत राहिला, पण प्रत्येक वेळी शेवटच्या टप्प्यावर काहीतरी अडथळा यायचा. यामागचं कारण म्हणजे जुन्या कर्माचा भार, जो आता पूर्णपणे संपला आहे. 3 मे नंतर ग्रहस्थिती अशी बदलते की जुन्या चुका, अपूर्ण काम आणि थांबलेली फळं एकामागून एक उघडू लागतात. हा काळ शिक्षा देणारा नसून तुमच्या संयमाची परीक्षा संपल्याचं चिन्ह आहे. आता जे मिळेल ते सहज मिळणार नाही, पण जे मिळेल ते टिकणार आहे. हीच या काळाची सर्वात मोठी देणगी आहे. यानंतर दुसरं, डोळ्यातून अश्रू आणणारी पहिली खुशखबर नेमकी कशी असेल? ती खुशखबर तुम्हाला आधी कळणार नाही. ती अचानक येईल आणि तुमचं संपूर्ण लक्ष वेधून घेईल. कदाचित ते एखाद्या फोन कॉलच्या स्वरूपातील, कदाचित एखादा मेल, मेसेज किंवा एखाद्या प्रत्यक्ष भेटीतून. पण एक गोष्ट नक्की आहे, ती बातमी ऐकल्यावर तुम्ही क्षणभर शांत व्हाल. त्या क्षणी आनंदाचा गोंधळ होणार नाही, तर मन आतून भरून येईल. कारण ही खुशखबर तुम्ही ज्याची आशा सोडली होती अशाच गोष्टीशी संबंधित असेल. म्हणूनच हे अश्रू वेदनेचे नसतील, तर हे अश्रू सुटकेचे असतील. यानंतर तिसरं, आर्थिक अडचणींचा हळूहळू पण कायमस्वरूपीचा शेवट. वृषभ राशीने आर्थिक बाबतीत खूप सहन केलं, पैसे येऊनही टिकले नाही किंवा पैसेच वेळेवर आले नाही. पण 3 मे नंतर परिस्थिती पूर्णपणे एका रात्रीत बदलणार नाही, पण जे बदल सुरू होतील ना, ते मागे फिरणारे नसतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्ह दिसू लागतील, नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल, कामात स्थिरता येईल आणि भविष्याची चिंता हळूहळू कमी होईल. हा काळ आपल्याला शिकवतो की समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर सुरक्षिततेची भावना आहे, जे आता तुमच्या आयुष्यात येणार आहे. यानंतर आहे चौथा पॉइंट, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना वास्तव्याशी जाणीव. वृषभ राशीचा स्वभाव शांत असतो. तुम्ही लगेच उत्तर देत नाही, पण सगळं लक्षात ठेवता. काही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, काही लोकांनी नाही ठेवला. काहींनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावली, काहींनी तुमच्या अडचणीवर हसणं पसंत केलं. पण 3 मे नंतर तुमचं उत्तर शब्दात नसेल, ते तुमच्या प्रगतीतून दिसेल. आणि जेव्हा लोकांना तुमचं यश दिसेल ना, तेव्हा त्यांना कळेल की तुम्ही कधीच कमी नव्हता, फक्त वेळ तुमची नव्हती. त्यानंतर आहे 5 नंबरचं, नात्यामधील चमत्कारिक पण शांत बदल. वृषभ राशीच्या आयुष्यात नाती नेहमीच सोपी राहिली नाहीत. तुम्ही मनापासून दिलं, पण बदलीत दुर्लक्ष, शांतता किंवा दुखवणारे शब्द तुम्हाला मिळाले. काही नाते तुटली, काही फक्त नावापुरती उरली. पण 3 मे नंतर नात्यांमध्ये मोठा गोंधळ होणार नाही, पण आतून बदल सुरू नक्की होईल. जो माणूस तुमचं महत्त्व समजत नव्हता, तोच तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. काहींसाठी हे तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचा संकेत असेल, तर काहींसाठी नवीन नात्याची शांत, स्थिर सुरुवात असेल. हे बदल अचानक नसतील, पण खूप खोल आणि प्रामाणिक असतील. यानंतर आहे 6वा नंबर, मानसिक थकवा संपूर्ण
संपून येणारी शांतता. वृषभ राशीने शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक ओझं जास्त वाहिलं आहे. सतत विचार, चिंता, भविष्याची भीती आणि कोणालाही न सांगता सहन केलेला ताण. पण 3 मे नंतर मन जड राहणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मिळायला लागेल, झोप सुधारेल, निर्णय घेण्याची क्षमता तुमची वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होईल. ही मानसिक शांतता तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ठरेल. 7. देवाची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. काही वेळा देव उत्तर शब्दात देत नाही, तो परिस्थिती बदलून उत्तर देतो. 3 मे नंतर वृषभ राशीच्या आयुष्यात असे योगायोग घडतील जे फक्त नशीब म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. अडकलेले काम अचानक मार्गी लागतील, योग्य वेळी योग्य माणसं भेटतील, अडचणींमधून मार्ग स्वतःहून निघेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून देईल की तुम्ही एकटे नाहीत, कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्यासोबत चालत आहे. यानंतर आहे 8 नंबर, आयुष्याला नवा अर्थ देणारा वळणाचा टप्पा. 3 मे नंतरचा काळ तुमच्या फक्त समस्या सुटण्याचा नाही तर तो स्वतःकडे पाहण्याचा काळ आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे गमावलं ते सगळं व्यर्थ गेलं नाही, ते हळूहळू स्पष्ट होईल. अनुभवातून शहाणपण येईल, वेदनेतून ताकद तयार होईल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. हा टप्पा तुम्हाला शिकवेल की खरा विजय म्हणजे स्वतःशी शांत असणं आणि हीच शांतता तुमच्या पुढच्या यशाची खरी सुरुवात असेल. वृषभ राशी, आयुष्याने तुम्हाला जे काही दिलं ते नेहमी सोपं नव्हतं, पण लक्षात ठेवा, ज्यांना देव मोठं काही देणार असतो त्यांची परीक्षा सर्वात आधी घेतली जाते. 3 मे नंतर सुरू होणारा काळ फक्त बदलाचा नाही तर भरपाईचा काळ आहे. जे अश्रू तुम्ही एकट्याने ढाळले त्या अश्रूंना आता आनंदाचे रूप मिळेल. तुम्हाला अचानक कळेल की सगळं सहन करणं व्यर्थ गेलं नाही. प्रत्येक वेदनेला अर्थ होता, प्रत्येक थांबण्यामागे योजना होती. हा टप्पा तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. हळूहळू, शांतपणे, पण कायमस्वरूपी. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा स्वतःला म्हणाल, मी हार मानली नाही, म्हणूनच आज इथपर्यंत आले आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर समजून जा, तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हालाही तुमच्या राशीनुसार क्रिस्टल हवा असेल, त्याचं ब्रेसलेट हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देते, तिथे जा, मेसेज करा आणि तुमच्या ब्रेसलेटची ऑर्डर तुम्ही करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशा नवीन सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.